जय हिंद, नमस्कार मित्रांनो. एक अत्यंत महत्त्वाच्या नोकरीची अपडेट घेऊन आलेला आहो. बघा कुठल्या प्रकारची वॅकन्सी आहे आणि काय पेमेंट आहे, कुठल्या प्रकारचं शिक्षण मागितलेलं आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज. बघा 23/1/2025 ते 22/2025 एक महिना सुमारे फॉर्मची डेट राहणार आहे. सातव्या पेनुसार म्हणजे 7व्या वेतन आयोगानुसार पगार राहणार आहे. भरपूर चांगली नोकरी आहे मित्रांनो. केंद्र शासनाची. वयाची अट आहे 18 ते 36 वर्ष आणि 3 वर्ष कोविड पॅन्डेमिकमुळे वाढ दिलेली आहे. अप्रॉक्स 32,000 प्लस वॅकन्सी आहेत मित्रांनो, ज्यामध्ये ग्रुप डी पदाची ही वॅकन्सी आहे. 10वीच्या बेसिकवर ही पदभरती आहे मित्रांनो. 10वी प्लस ITI. एकतर 10वी मागेल आणि ज्याचा ITI त्याला प्राधान्य राहील. बघा 3 वर्ष सूट दिलेली आहे आणि चालन आहे 500 रुपये चालन आहे, ज्यामध्ये 400 रुपये हे तुम्हाला रिफंडेबल राहील. CBT म्हणजे कम्प्युटर बेसिक टेस्टनुसार. ठीक आहे, ते झाल्यानंतर तुम्हाला 400 रुपये हे परत देण्यात येईल. आणि PWBD म्हणजे हँडिकॅप, फिमेल, ट्रान्सजेंडर, एक्स सर्व्हिसमॅन, SC/ST, मायनॉरिटी कम्युनिटीज, इकॉनॉमी म्हणजे EBC वगैरे यांना 250 रुपये चालन आहेत आणि ते पण रिफंडेबल आहे यांनासुद्धा. आणि बघा रिक्रुटमेंट प्रोसेस दिलेली आहे यांनी आणि कुठल्या प्रकारची वॅकन्सी आहे हे तुम्हाला दाखवून देतो चार्ट. आपल्या ग्रुपला, व्हॉट्सअप ग्रुपला, टेलिग्राम ग्रुपला लिंक PDF टाकून देईल. सविस्तर बघून घ्यायच्या जाहिरात. बघा सर्वात आधी दिलेलं आहे सेंट्रल रेल्वे 3244 आणि जेवढेही रेल्वेचे झोन आहेत 16 झोन आणि त्यानंतर मेट्रो वगैरे इत्यादी पकडून भुयारी मेट्रो हे सर्व वॅकन्सी यांनी ॲड केलेल्या आहेत. यामध्ये अप्रॉक्स 32,438 काहीतरी जागा आहे मित्रांनो. आपण ही जाहिरात सविस्तर रेल्वे RRBच्या वेबसाईटवर बघू शकता आणि आपल्या टेलिग्राम, व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा मी टाकून देईल. आपण सविस्तर बघून घ्या. आणि मागच्या वेळेस 1,07,000 समथिंग काही वॅकन्स्या निघल्या होत्या. तर यासंबंधी आता प्रोटेस्ट म्हणजे निषेधसुद्धा सुरू आहेत की वॅकन्सी 1,00,000 प्लस घ्या म्हणून. कारण की भरपूर जागा रिक्त आहे सेंट्रल गव्हर्नमेंटच्या रेल्वे विभागामध्ये. परंतु यावर्षी का बरं कमी जागा निघाल्या याबद्दल निषेधसुद्धा सुरू आहेत ट्विटरवर वगैरे बिहारी UPमध्ये. तर नक्कीच समोर बातमी कळेल आणि फॉर्म निघले तर फॉर्म भरून घ्या. अभ्यासक्रम पोलीस भरतीसारखाच आहे आपला, फक्त मराठी ग्रामर नाही आहे, ज्यामध्ये रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता, गणित थोड्या प्रमाणात असतं आणि जनरल नॉलेज, सायन्स वगैरे इत्यादी टॉपिक असतात. तर केंद्र शासनाची नोकरी आहे मित्रांनो 10वीच्या बेसवर. जर फॉर्म निघले तर 1 महिन्यानंतर अवश्य फॉर्म भरून घ्या. आणि चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद. गुड नाईट.